राज्य सरकारची आज मंत्रिमंडळ बैठक झाली। या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्यासाठी सरकारने तब्बल 38 धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहेत। जे निर्णय सर्वसामान्यांना खूप महत्त्वाचे निर्णय ठरणार आहेत। तर हे निर्णय कोणते असणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओतून सविस्तर पाहणार आहोत। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात हे धडाकेबाज निर्णय कोणते आहेत। पहिला निर्णय आहे तो म्हणजे ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा 8,000 रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे। त्यानंतर दुसरा पाहूयात, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाचा कामाला गती देणार तसेच MMRDAL बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता देण्याबाबत सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार 12,200 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्याबाबतचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तसेच देशी गाईच्या पालन पोषणासाठी अनुदान देण्याबाबतचा सुद्धा पशुसंवर्धन विभागाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्रासाठी ही खूप चांगली योजना आहे की देशी गाईच्या पालन पोषणासाठी सुद्धा अनुदान दिलं जाणार आहे। खूप चांगले हा निर्णय घेण्यात आला आहे पशुसंवर्धन विभागाकडून। तसेच भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार हा क्रीडा विभागाकडून घेण्यात आलेला महत्त्वपूर्ण निर्णय आहे। त्यानंतरचा पुढचा निर्णय म्हणजे रसायन तंत्रज्ञान संस्थेत ठाणे येथील मौजे खिडाकळीची जागा महसूल विभागाकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे तो म्हणजे त्यानंतर राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार, जलस्रोतांचे उत्तम नियोजन करणार याबद्दलचा निर्णय हा जलसंपदा विभाग यांनी घेण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे तो म्हणजे जळगाव जिल्ह्यातील भागपूर उपसा सिंचन योजनेत सुधारित मान्यता 30,000 हेक्टरी जमीन सिंचित होणार हा जलसंपदा विभागाकडून घेण्यात आलेला महत्त्वपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी निर्णय आहे। त्यानंतर पुढचा हा लातूर जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय आहे। हसाळा, उबंडगा, पेठ तसेच कवा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता देण्याबाबतचा जलसंपदा विभागाकडून घेण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे ते म्हणजे धुळ्याच्या BAPS स्वामीनारायण संस्थेत ग्राम संस्था विकासासाठी जमीनबाबतचा हा निर्णय आहे। महसूल विभागाकडून घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। त्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार तसेच MMRDA ला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत देण्याबाबतचा हा निर्णय आहे। नगर विकास विभागाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। नंतरचा पुढचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार, दुर्लभांसाठी घराच्या योजनांचा वेग येणार गृहनिर्माण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे पालघर जिल्ह्यातील मुरबे येथील बहुउद्देशीय बंदर प्रकल्प JSW इन्फ्रास्ट्रक्चर विकासास बंदरे विभागाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुढचा निर्णय आहे ती म्हणजे धारावीतील अपात्र झोपडपट्टी धारकांना परवडणारी भाडेतत्वावरील घरे योजना धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी हा गृहनिर्माण विभागाकडून घेण्यात आलेला महत्त्वपूर्ण निर्णय आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे तो म्हणजे सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून 20 लाख रुपये करण्यात आलेले आहे। वित्त विभागाकडून घेण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे कृषी विभागाकडून घेण्यात निर्णय आलेला आहे। अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे या नियमात सांगितले आहे। हा निर्णय कृषी विभागाकडून घेण्यात आलेला आहे। हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। त्यानंतर सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाकडून घेण्यात आलेला हा निर्णय आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे ते म्हणजे राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याबाबतचा सुमारे 40,000 होमगार्डांना यांचा लाभ होणार आहे। हा गृह विभागाकडून घेण्यात आलेला महत्त्वपूर्ण निर्णय आहे। यानंतरचा पुढचा निर्णय आहे तो म्हणजे
पुढचा निर्णय आहे तो म्हणजे नाशिकच्या वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार वैद्यकीय विभागाकडून घेण्यात आलेला हा निर्णय आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे तो म्हणजे आयुर्वेद युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समितीकडून आलेला हा निर्णय आहे। राज्यातील आणखी 26 ITI संस्थेचे नामकरण याबाबतचा हा निर्णय आहे। कौशल्य विकासाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच आर्यवंश समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्याबाबतचा हा निर्णय आहे। नियोजन विभागाकडून घेण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। त्यानंतरचा पुढचा निर्णय आहे तो म्हणजे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून 15 करणार हा विधी व न्याय विभागाकडून घेण्यात आलेला निर्णय आहे। तसेच अधिसंख्या कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित करण्याबाबतचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून घेण्यात आलेला आहे। त्यानंतरचा पुढचा निर्णय आहे तो म्हणजे पार्टीच्या धर्तीवर वनारटी स्वयंता संस्था याबाबतचा निर्णय आहे। इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाकडून घेण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। तसेच मेट्रो 3 प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्याबाबतचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। त्यानंतरचा पुढचा निर्णय आहे तो म्हणजे जिल्हा परिषदेतील 2005 नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय हा निर्णय ग्रामविकास विभागाकडून घेण्यात आलेला आहे। तसेच पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्ययावत करण्यासाठीचा निर्णय उद्योग विभागाकडून घेण्यात आलेला आहे। त्यानंतरचा निर्णय आहे तो म्हणजे राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती 4860 पदे निर्मित करण्याचा निर्णय हा शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेला आहे। त्यानंतर शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तसेच हमी शुल्क माफी मिळणार असल्याचा निर्णय वित्त विभागाकडून घेण्यात आलेला आहे। त्यानंतरचा पुढचा निर्णय आहे तो म्हणजे अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा जनजागृतीवर भर हा वैद्यकीय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेला महत्त्वपूर्ण निर्णय आहे। तसेच माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा 2-3 अहवाल स्वीकारावा हा निर्णय हा सामान्य प्रशासन विभागाकडून घेण्यात आलेला महत्त्वपूर्ण निर्णय आहे। नंतरचा पुढचा निर्णय आहे तो म्हणजे राज्यातील सैनिक शाळेसाठी आता सुधारित धोरण आखण्याचा निर्णय घेतला आहे शालेय शिक्षण विभागाकडून। तसेच डाळिंब सीताफळ इन्स्टंट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ होण्याचाही निर्णय हा कृषी विभागाकडून घेण्यात आलेला आहे। त्यानंतरचा शेवटचा आणि महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्याबाबतचा महसूल विभागाकडून निर्गमित करण्याला हा निर्णय आहे। तर तुम्हाला समजले असेल की आज 30 सप्टेंबर 2024 महिन्याचा शेवटचा दिवस। या दिवशी 38 धडाकेबाज निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहेत। सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येकाजवळ ही माहिती पोहोचेल। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत जय महाराष्ट्र।